असं कधी वाटलंय का की आपण म्हणजे माणसं गटागटाने का राहतो किंवा समाजात इतके मोठे बदल अचानक कसे काय घडतात? बरं, ह्याच प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता एका नव्या विज्ञानाचा जन्म झाला. हो, आपण बोलतोय समाजशास्त्राबद्दल. आणि आज आपण ह्याच गरजेतून जन्माला आलेल्या शास्त्राची एकदम रंजक कहाणी पाहणार आहोत. ही सगळी कहाणी आहे ना, ती एका मोठ्या प्रश्नाभोवती फिरते. जेव्हा जग ओळखताही येणार नाही इतक्या वेगाने बदलायला लागतं, तेव्हा नेमकं काय होतं? जरा कल्पना करा 19व्या शतकातल्या युरोपची, जिथे कारखान्यांचा धूर शहरांवर पसरू लागला होता. लोक गावांतून शहरांकडे धाव घेत होते आणि समाजाची जी जुनी चौकट होती ती पूर्णपणे ढासळत होती. या सगळ्या गोंधळातूनच एका नव्या उत्तराची गरज निर्माण झाली. औद्योगिक क्रांती म्हणजे फक्त प्रगती नव्हती, ती आपल्यासोबत अशा काही समस्या घेऊन आली ज्या यापूर्वी कोणी पाहिल्याच नव्हत्या. आणि याच संकटाच्या काळात काही विचारवंतांना जाणवलं की समाजाला समजून घेण्यासाठी एका अगदी नव्या दृष्टिकोनाची गरज आहे. विचार करा त्या काळाचा. समाजासमोर केवढी मोठी आव्हानं होती. म्हणजे एका बाजूला काही लोक प्रचंड श्रीमंत होत होते, तर दुसऱ्या बाजूला भयानक गरिबी होती. जुने सामाजिक बंध तुटत होते आणि सगळीकडे एक प्रकारचा गोंधळ माजला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती माहितीये? त्यावेळच्या विचारवंतांच्या लक्षात आलं की ह्या समस्या काही नैसर्गिक नाहीत, ह्या आपल्या मानवनिर्मित आहेत. आणि मग त्यांना वाटलं की अरे, जर प्रॉब्लेम आपण तयार केलाय तर सोल्युशनसुद्धा आपणच शोधू शकतो. फक्त त्यासाठी एक वैज्ञानिक दृष्टिकोन हवा होता. आणि याच गरजेच्या पोटी एका क्रांतिकारक विचाराने जन्म घेतला. काय? आपण समाजाचा अभ्यास एखाद्या डॉक्टरप्रमाणे करू शकतो का? म्हणजे त्याच्या समस्यांचं निदान करून त्यावर अचूक उपाय शोधू शकतो का? याच विचारातून एका नवीन विज्ञानाची म्हणजेच समाजशास्त्राची जाणीवपूर्वक निर्मिती झाली. हे वाक्य त्या काळातली एनर्जी अगदी अचूकपणे दाखवतं. जसं न्यूटननी विश्वाचे नियम शोधले होते, तसंच त्या काळातल्या विचारवंतांना वाटत होतं की अरे, आपणही समाजाचे नियम शोधू शकतो. त्यांचा ठाम विश्वास होता की मानवी समाजाचाही वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणं शक्य आहे. आणि गंमत म्हणजे सुरुवातीला या शास्त्राला समाजशास्त्र असं नाव नव्हतं, तर त्याला सोशल फिजिक्स म्हणायचे. हे नाव सेंट सायमन नावाच्या विचारवंतांनी दिलं होतं. त्यांची कल्पना अशी होती की समाजाचा अभ्यास भौतिकशास्त्रासारख्या, फिजिक्ससारख्या अचूक नियमांनी करता यायला हवा. पण या शास्त्राला त्याची खरी ओळख मिळाली ती ऑगस्ट कॉम्ट यांच्यामुळे. त्यांच्या पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथात त्यांनी सोशल फिजिक्सऐवजी एक नवीन शब्द जगाला दिला. त्यांनी काय केलं? लॅटिन भाषेचा सोशस, ज्याचा अर्थ होतो सोबती, आणि ग्रीक भाषेतला लोगोस म्हणजे विज्ञान, हे दोन्ही शब्द एकत्र आणले आणि तयार झाला सोशिओलॉजी हा शब्द, ज्याचा सरळ अर्थ होतो समाजाचे विज्ञान. पण फक्त एक शब्द तयार करून शास्त्र उभं राहत नाही, बरोबर? ऑगस्ट कॉम्ट, एमिल दुर्खीम आणि हर्बर्ट स्पेन्सर यांसारख्या विचारवंतांनी खऱ्या अर्थाने या विचाराला आकार दिला, त्याला एक भक्कम पाया दिला. आणि या वैचारिक क्रांतीचं केंद्रस्थान ठरलं ते म्हणजे फ्रान्स. चला, शास्त्र तर निर्माण झालं, पण आता पुढे काय? समाजासारख्या एवढ्या गुंतागुंतीच्या गोष्टीचा अभ्यास करायचा तरी कसा? त्यासाठी काही हत्यारं, काही साधने तर हवीत ना? मग समाजशास्त्रज्ञांनी समाजाला समजून घेण्यासाठी नेमके कोणते सिद्धांत आणि कोणत्या पद्धती विकसित केल्या ते आता पाहूया. समाजाकडे पाहण्याचे मुख्यत्वे 3 चष्मे विकसित झाले. पहिला आहे उत्क्रांतिवादी दृष्टिकोन, जो सांगतो की समाज लहानशा टोळीपासून आजच्या आधुनिक जगापर्यंत कसा डेव्हलप झाला. दुसरा आहे संघर्ष सिद्धांत, ज्यानुसार बदल हा नेहमी श्रीमंत, गरीब किंवा शक्तिशाली, कमकुवत यांच्यातल्या संघर्षातूनच घडतो. आणि तिसरा आहे सहमती सिद्धांत, जो मानतो की आपण सगळे काही समान नियम आणि मूल्यांवर विश्वास ठेवतो आणि म्हणूनच समाजात सुव्यवस्था टिकून राहते. सहमती सिद्धांताला समजून घेण्यासाठी मानवी शरीराचं उदाहरण एकदम बेस्ट आहे. दुर्खीम आणि पार्सनसारख्या विचारवंतांनी हीच कल्पना मांडली. जसं आपलं शरीर सुरळीत चालण्यासाठी हृदय, फुफ्फुसं, मेंदू हे सगळे अवयव एकत्र काम करतात, तसंच समाज चालण्यासाठी कुटुंब, सरकार, शिक्षण यांसारख्या संस्था एकजुटीने काम करतात. पण समाजाचा अभ्यास करायचा कसा, यावर मोठी चर्चा झाली. एक गट होता ज्याला आपण प्रत्यक्षवादी म्हणू शकतो. त्याचं म्हणणं होतं की मानवी वर्तनाचा अभ्यास आकड्यांनी आणि डेटानेच करायला हवा. उदाहरणार्थ, किती टक्के लोक मतदान करतात. तर दुसरा मानवतावादी गट म्हणाला, अहो थांबा, माणसं म्हणजे फक्त आकडे नाहीत, त्यांच्या भावना आहेत, विचार आहेत.
ते मतदान का करतात हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. पण हा प्रवास काही इतका सोपा नव्हता. लवकरच समाजशास्त्राच्या आतमध्येच एक मोठा वाद सुरू झाला की समाजशास्त्राने नेमकं काय अभ्यासायला हवं, त्याची सीमा कुठे आखायची. आणि हा वाद ह्या शास्त्राच्या भविष्याची दिशा ठरवणारा होता. तर हा वाद होता 2 टीम्समध्ये असं समजूया. पहिली टीम होती मॅक्रो विचारवंतांची. त्यांचं म्हणणं होतं की समाजशास्त्र म्हणजे सगळ्या सामाजिक शास्त्रांची राणी आहे. तिने संपूर्ण समाजाचा, राजकारण, अर्थशास्त्र, धर्म म्हणजे सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. पण दुसरी टीम मायक्रो विचारवंतांची, ती म्हणाली, अहो थांबा, एवढं मोठं जाळं पसरवून काही होणार नाही. आपलं काम छोटं आणि स्पेसिफिक आहे. आपण फक्त 2 व्यक्तींमधील संबंधांचा आकार कसा असतो, त्याचा फॉर्म काय आहे, एवढंच बघूया. त्याच्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. आणि या दोन्ही गटांमध्ये मोठमोठे विचारवंत होते बरं का. एका बाजूला कॉम्ते आणि दुर्खीमसारखे महाकाय, तर दुसऱ्या बाजूला सिमेल आणि वेबरसारखे सूक्ष्म निरीक्षक. आणि याच वैचारिक मतभेदातून समाजशास्त्राच्या अभ्यासाला 2 महत्वाच्या आणि वेगवेगळ्या दिशा मिळाल्या, ज्या आजही कायम आहेत. तर आपण समाजशास्त्राचा जन्म आणि त्याचा विकास कसा झाला ते पाहिलं. पण जग काही थांबत नाही, ते सतत बदलत राहतं. मग समाजशास्त्र काळाबरोबर कसं बदललं आणि आजच्या युगात त्याची गरज काय आहे? चला, या प्रवासाचा आता शेवटचा टप्पा पाहूया. समाजशास्त्राचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की ते काळासोबत स्वतःला बदलत गेलं. 19व्या शतकात त्याचं लक्ष कारखान्यांवर होतं. 20व्या शतकात त्याचं लक्ष जागतिक युद्ध आणि वेगवेगळ्या विचारप्रणालींच्या संघर्षावर होतं. आणि आज 21व्या शतकात समाजशास्त्रज्ञ जागतिकीकरण आणि आपल्या आयुष्यात शिरलेल्या डिजिटल क्रांतीचा अभ्यास करत आहेत. आजचं समाजशास्त्र थेट आपल्या आयुष्याशी जोडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधत आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राममुळे आपली मैत्री खरोखर बदलली आहे का? सरकार आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते का? टीव्ही आणि सोशल मीडियावरील प्रतिमा आपले विचार कसे घडवत आहेत? ही आजच्या समाजशास्त्राची खरी आव्हानं आहेत. आणि या सगळ्या चर्चेतून आपण एका खूप मोठ्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. आजचं युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं म्हणजे AIचं आहे. आपलं आयुष्य डिजिटल होत चाललंय. मग अशा काळात समाजशास्त्राचा पुढचा चॅप्टर काय असेल? हे शास्त्र या नव्या जगाला समजून घेण्यासाठी स्वतःला पुन्हा एकदा कसं बदलेल? खरं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भविष्यकाळातच शोधायला लागेल.